आय या स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. श्रोतेहो, आता ऐकूयात कार्यक्रम फोन इन आपली आवड. सादर करते आहेत प्रसाद कुलकर्णी. त्यानंतर 11 वाजता आपण ऐकूयात हिंदी बातम्या आमच्या दिल्ली केंद्रावरून. तसंच 11 वाजून 5 मिनिटांनी इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. आता ऐकूयात कार्यक्रम फोन इन आपली आवड. सादर करते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, आपली आवड कार्यक्रमाच्या सर्व रसिक श्रोत्यांना प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि या दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वेगवेगळ्या कारणाने आपण सध्या भेटतो आहोत आणि फोन इन कार्यक्रमात तर आपण नेहमीच भेटत असतो. आज असेच काही शुभेच्छा देण्यासाठी आणि आपल्या आवडीची गाणी सांगण्यासाठी श्रोत्यांचे फोन येणार आहेत. ते फोन आपण ऐकूया आणि एकमेकांना शुभेच्छा देत हा फोन इन आपली आवड कार्यक्रम ऐकूया. तेव्हा सुरुवात करूया आजच्या फोन कॉल्सना. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. नमस्कार. शुभप्रभात. शुभ. प्रसाद कुलकर्णी सर. बोला बोला. शुभ प्रभात आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. हो, दिवाळीच्या तुम्हाला आकाशवाणीच्या परिवाराला आणि श्रोत्यांना सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. ही दिवाळी आनंदाची, समृद्धीची आणि भरभराटीची आणि उत्तम आरोग्यदायी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूयात. खूप खूप धन्यवाद विनायकजी. बोला. हो, मी विनायक सटपाळ बोलतोय. हो, म्हणून बोला. नगर, पुण्याहून. हो, बोला बोला. आज आपण एक नाट्यगीत ऐकणार आहोत. हां हां. या नाटकाचा पहिला प्रयोग 1916 साली झालेला आहे. बर बर. पण तो पहिल्यांदा मुंबईमध्ये झाला, तो एवढा विशेष चालला नाही. बरोबर. पण नंतर तो जेव्हा पुण्यात झाला तेव्हा तो भरपूर चालला. आणि खरं तर हे गद्य नाटक आहे, पण त्याच्यामध्ये नंतर संगीत नाटकातला पहिला प्रयोग म्हणता येईल. तो संगीत पुण्यप्रभाव या नाटकातलं पद आहे. गीत आहे गोविंदराज यांचं. हां. संगीत किर्लोस्कर नाटक म्हणता येईल. बर बर. आणि स्वराविष्कार आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा. हो. आणि नाटक पुण्यप्रभावच. वा वा. तो नाट्य संगीतातलं हे गाणं नक्की आपण ऐकूयात. आणि गीताचे बोल सांगाल? नाचत ना गगनाथ नाथा. नाचत ना गगनाथ नाथा. वा, चालेल. हो, हे गीत आहे. हो. आणि दिवाळीच्या ह्याच्यामध्ये फोन लागला आहे. तो दिवाळी सुरू झालेली आहे. हो. आणि आपण ऑन एअर जाऊ तेव्हा सुद्धा दिवाळी सुरू असणार आहे. हो. आणि या गीतामध्ये जसं आहे तारांची बरसात नाथा. जमिनीवरती सगळ्या तारकाच उतरल्यात का काय, अशी सगळीकडे रोषणाई असते, सगळीकडे पणत्या आणि सुंदर दिवे लावलेले असतात. त्यामुळे तो आनंद एक वेगळा आहे हा सगळा. चालेल विनायकजी, आपण पुण्यप्रभाव नाटकातलं हे पद ऐकूया. धन्यवाद. हो. नमस्कार. नमस्कार प्रसादजी. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. आपलं स्वागत आहे. नमस्कार सर. मी मुक्काम पोस्ट माटेगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड इथून नामदेव गरुड बोलतोय. नामदेवजी, आपलं स्वागत आहे. बोला बोला. आज सर फोन इन आपल्या आवडला मी 15 मार्च नंतर फोन केलाय. म्हणजे शेवटचा फोन कॉल संजय भुजबळांच्या कारकिर्दीत झाला होता. म्हणजे 15 मार्च फोन इन आपल्या आवडला. अरे वा. म्हणजे याच्या आठवणी असं करून दिली की 2 महिन्याचा तुमचा नियम आहे ना, त्याच्यामुळे. हो, पण 2 महिन्यापेक्षा जास्त झालं तरी काहीतरी आपल्याला केलं पाहिजे ना. दिवाळीची सुट्टी कालच लागली, तर म्हटलं शुक्रवारी ट्राय करून बघूया, तर ते लागला फोन नशिबानी. बरोबर. बरं, तुम्हाला अगदी आपल्या पहिल्या भेटीच्या सुरुवातीलाच आपण दिवाळीच्या शुभेच्छा देऊया एकमेकांना. अगदी अगदी. आणि मग गीताकडे वळूया. हा, अगदी सर. व्यक्तिशः माझ्याकडनं, आमच्या कुटुंबियांकडनं आणि आमच्या PRMKT ब्लाइंड स्कूल भोसरीकडनं आकाशवाणीच्या सगळ्या परिवाराला, तंत्रज्ञानापासून अनाउन्सर्स पर्यंत सगळ्यांना मनापासून खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा या दीपोत्सवाच्या. तुम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये बोलला तरी आपण पताशीबाई रतनचंद ट्रस्ट असं म्हणूया. ट्रस्ट. हा, येस येस. ते खूप आहे, त्याच्यामुळे म्हटलं म्हणून म्हटलं. नाही, पण कसं आहे की श्रोत्यांना कळायचं नाही असं होईल, बाकी काय. अगदी अगदी सर. बरं, मला आता गीताचं बोल सांगा. अष्टविनायक मधलं अनुराधाबाईंच्या आवाजातलं जे गाणं आहे, आली माझ्या घरी दिवाळी. यस, अगदी अगदी. कारण सध्या साजेच तेच आहे, ते गाणं नक्की ऐकवा. हो. आणि म्हणजे दिवाळीच्या दिवशीच आपल्याला हे गीत ऐकायला मिळते, त्याचा आनंद वेगळा आहे. आली माझ्या घरी दिवाळी हे सांगा. अगदी शतगुणित होईल श्रोत्यांचा आनंद. हो हो हो. चालेल चालेल. ऐकूया. धन्यवाद नामदेवजी, पुन्हा एकदा शुभेच्छा. ऐकूया हे गीत. हो, तुम्हाला शोभ. नमस्कार. हा, नमस्कार सर. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. आपलं स्वागत आहे. मी साहेबराव पाटील, राहणार शिराळा, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना इथून बोलत आहे सर. साहेबराव, आपलं स्वागत आहे आणि आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा आहेत. बोला. हो सर, आमच्या कुंडी तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. दिवाळी आणि भाऊबीज या 2-3 सणाच्या बी. हा, म्हणजे दिवाळी म्हटलं की आपल्या 4 दिवसाच्या सगळ्याच्या शुभेच्छा आल्या असत्या. हो हो सर. प्रसाद कुलकर्णी सर बोलता सर. हो, नमस्कार नमस्कार. बोला साहेबराव, कोणतं गाणं ऐकूया?
सर आज कनी दिवाळी निमित्त गाणं ऐकायचंय. आली माझ्या घरी ही दिवाळी अष्टविनायक मधलं गाणं आहे. अष्टविनायक चित्रपटातलं गीत. तुमच्याबरोबर आपले एक नामदेव गरुड म्हणून आहेत, त्याही श्रोत्यांनी हे गीत सांगितलेलं, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच हे गीत ऐकवतो. हो चालेल सर. चालेल. आता आमचं कनी एक गीत 2-3 जण असले तरी चालतं ना, तुम्हाला नको अडचण? नाही, काही हरकत नाही. आता फक्त तुम्हाला काही इतर तुमच्या मित्रांची नावं सांगायची असेल तर ती मात्र सांगायला विसरू नका. मित्राची नावं सांगतो सर. धनंजय सर्वप्रथम तुम्ही आमचे प्रसाद कुलकर्णी सर या गाण्याचा आनंद घेतील. हो हो, ते तर आहेच. आणि- पहिलं मीच घेणार. हा, धनंजय वाघ, विजय बायस, अशोक पाटील, राजेंद्र मिसाळ बर, आणि आर्यप गीताराम बोरसे. चालेल. सगळ्यांना मिळून अष्टविनायक चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत ऐकवतो. चालेल चालेल, ऐकूया. हॅलो. नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन आपल्या. हा नमस्कार सर. नमस्कार. ऐका ना. हा मला ह्याच्या माझ्या भावांसाठी भाऊबीजेचं गाणं लावायचंय. हा माझं मालती वेर्णेकर. हा, मालतीताई, तुमचं हा, खूप बोला. खूप स्वागत आहे. आणि आता मी प्रसाद कुलकर्णी बोलतोय. हा, बरं, आता भाऊबीजेसाठी तुम्हाला गाणं ऐकायचं बरोबर? हा, तर हो, भावांची बरोबर. नावं सांगा, म्हणजे मग त्यांनाही हा, आपल्याला सांगता येईल. सांगते. हा, हा एक अशोक कुलकर्णी हा, आणि एक सुरेश कुलकर्णी, बर एक अविनाश कुलकर्णी बर. आणि एक पिंट्या तेंडुलकर, म्हणजे माझा मामे भाऊ. अरे वा, छान. हे सगळे प्रफुल्ल नाव आहे त्याचं. हा, हे सगळे पुण्यातच असतात. सगळे पुण्यात आहेत. हो. बरं मालतीताई, आता भावांसाठी गाणं ऐकायचं तर ते गाणं कोणतं तेही सांगा. मी म्हणते ओवाळ इथे भाऊ राया, वेडा बहिणीची वेडी माया लावायचं का कुठलं लावायचं बघा. भाऊबीजे साधन एक कुठलं. ओवाळ इथे मी लाडक्या भाऊ राया हे गीत आहे. हा लाडक्या भाऊ राया. हा चालेल चालेल, मग ते आपण ऐकूया. आणि हा, चालतंय ना. सगळ्या बहिणींकडून सगळ्या भाऊरायांसाठी हे गीत आहे, असंच आपण ऐकूया. चालेल मग चालेल. कधी लागेल आपलं गाणं? हे सोमवारी रात्री 10 ते 11 या वेळात आपल्या पुणे आकाशवाणी पुणे केंद्रावरून, हा, आणि सोमवारी रात्री. हा, आणि मंगळवारी दुपारी 12:30 ते 1 आणि 2:30 ते 3 या वेळामध्ये आपल्या विविध भारती 101 FM वरून. हा चालतंय सर. हो हा, चालेल. चालेल चालेल, ऐकूया. धन्यवाद. हा, थँक्यू. हॅलो. हॅलो, नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. हा, कुलकर्णी सर नमस्कार. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. धन्यवाद भातखंडेजी, आपल्यालाही शुभेच्छा आहेत. म्हणजे सर नाव कसं ओळखता? म्हणजे मी नाव सांगायच्या म्हणून विचारलं मी आपलं. कसं आहे, आता लता दीदींचं गाणं लागलं की आपल्याला लता दीदींचा आवाज माहिती असतो ना. हो बरोबर आहे, पण त्या किती महान आहेत. हो नाही, तसं नाही, पण आमच्यासाठी प्रत्येक श्रोता महान आहे, कारण प्रत्येक श्रोत्याच्या बोलण्याची ढब वेगळी असते. हा बरं. त्यामुळे भातखंडेजी बोलायला लागले की आम्हाला लक्षात येतं की हा, हे भातखंडेजी बोलतात. बोला बोला. बरं. रुपेरी मुकुटांचे मानकरी एकदम छान. खूप खूप धन्यवाद. खूप तुमचा धन्यवाद. आवाज एकदम छान. धन्यवाद धन्यवाद. त्यामुळे तो कार्यक्रम एकदम असा चांगला वाटतो. बरोबर. आता मी गाण्याकडे वळतो दिवाळीच्या. हो हो. ते शुभांगी कोल्हापुरीचं गाणं आहे का? चंद्र हा गगनी दिसतो सगनी, ओवाळी ते मी लाडक्या भाऊ राया. ओवाळ इथे मी लाडक्या भाऊ राया. वा, किती छान. चालेल चालेल. हा, तर ते हे गाणं आहे का तुमच्याकडे? हो, म्हणजे काय प्रश्नच नाही. नाही विचारतो, कारण काय होतं, काही केंद्रावर असतं, काही केंद्रावर नसतं, असं होतं ना. नाही नाही नाही, केंद्र नाही, पण भाऊ बहीण जिथे जिथे आहे तिथे हे गाणं आहे. चालेल आपल्याला चालेल. ही दिवाळी आनंदाची समृद्धीची जावो. हो हो हो, हो, चालेल. पुढच्या वर्षी दिवाळी 8 नोव्हेंबरला आहे, रविवारी पेपरात होतं, ते मी सांगितलं तुम्हाला. अरे बापरे, नाही, आता आपण इतक्या पुढे जायला नको. आपण या वर्षीची दिवाळी तर आनंदात साजरा करू. एक तुम्हाला थोडंसं गंमत सांगितलं, बाकी काय नाही. बरोबर हा. बरोबर. पुढचं एक आपलं हिंट दिली ती. बरोबर बरोबर, चालेल. ओके ओके. चालेल, बरं, ऐकूया चला, मग. धन्यवाद. धन्यवाद. की हे धर्माचे लोक या दिवाळीच्या सणाच्या औचित्याने आपापल्या परीने आणि परंपरेने या सोहळ्याचं नियोजन करून आनंद घेतात. होय, खरं. आणि दिवाळी म्हणजे असं आहे, तमसोमा ज्योतिर्गमय. होय होय. मानवाच्या मनातील क्रोध, मान, माया, लोभ, द्वेष हे जे काळोखाचे ढग साचलेले आहे, बरोबर. त्याला म्हणजे हे प्रकाशमान करून तिथं म्हणजे एक सम्यक ज्ञान प्राप्त व्हावं. बरोबर, हा, ज्ञानरूपी ते- प्रकाश पडावा तिथे. बरोबर. विषयाला पाहता गगन सदन तेजोमय उंबरठा या चित्रपटातील वा वा. लताजींच्या आवाजातील हो हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत, हो. या गीताचा आस्वाद माझ्यासोबत अनिल नाईक आणि ही प्रार्थना जी आहे, ही सुंदरशी प्रार्थना जी आहे, ती वसंत बापट यांची आहे. बरोबर. हा, राईट यू हा. आर. बरोबर. तर आपण अतिशय छानसं असं गीत आहे, आणि मला असं वाटतं की तिमिर हरुण करुणा कर दे प्रकाश, असंच सुंदर असं प्रार्थना ही सगळ्यांसाठी केलेली आहे. सार्वकालिक प्रार्थना आहे.
आणि मी खरं सांगतो बाहुबलीजी की आत्ताच पूर येऊन गेलाय, मोठा पाऊस काळ आपण बघितलेला आहे. या सगळ्यात ज्यांच्याकडे नुकसान झालेलं आहे त्यांनाही कुठेतरी आनंदाचे क्षण हे अनुभवता यावेत अशीच आपण प्रार्थना करूया परमेश्वराकडे. बरोबर बरोबर, तुमच्या मताशी सहमत आहे. त्यांच्याही दाराशी एक पणती लागावी आणि ती पणती लावण्यासाठी हजारो हात पुढे यावेत असंच आपण सगळ्यांना आवाहन करूया. तेवढी सहृदयता, तेवढी माणुसकी ही अजूनही समाजात आहे यावर आपला विश्वास असलाच पाहिजे. त्यामुळे आपण बिलकुल. निश्चितच सगळ्यांसाठी पुन्हा प्रार्थना करूया आणि ही सुंदरशी प्रार्थना ऐकूया आपण उंबरठा चित्रपटातली लता दीदींच्या धन्यवाद. स्वरात. नमस्कार. हॅलो. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. हा सर, नमस्कार. नमस्कार. बोला. सर्वप्रथम तुम्हाला दीपावलीच्या खूप 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 शुभेच्छा सर. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि 21 तारखेला लक्ष्मीपूजन, 22 तारखेला दीपावली, पाडवा आणि भाऊबीज 23 तारखेला, ह्याच्या पण तुम्हाला खूप शुभेच्छा सर. हो, आणि 20 तारखेला आपण ज्या दिवशी कार्यक्रम ऐकतो आहे त्या नरक चतुर्दशीच्याही शुभेच्छा आहेत तुम्हाला सगळ्यांना. हो 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 सर, तुमच्या पण शुभेच्छा आहेत. हो हो, चालेल. आणि एक गाणं द्या की सर एक. हो, गाणं द्यायचं. आधी तुमचं नाव सांगा आणि मग गाण्याचे बोलही सांगा. हो सर, माझं नाव जयश्री नाही, पंढरपूर तालुका पटवर्धन कुरोली गाव. हा, हे श्रोत्यांसाठी फार गरजेचं आहे ना, कोण बोलतंय हे कळलं पाहिजे. हो सर. हो आता सर, गाणं बरोबर. कोणतं ऐकूया? गाणं लावा मग वेड्या बहिणीची रे वेडी माया. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती. हो सर, ते गाणं लावा. महादेव एक आणि साहिल असतो, तो पुण्याला असतो. बर. मग तो जर लांब असतो तरी माझी काळजी करतो, दिवसातून 1-2 वेळा मला फोन करतो. वा वा, किती छान किती छान. म्हणजे लांब असलं तरी भाऊ त्याचं कर्तव्य करतो आहे, बहिणीची हो, ख्याली सर, खुशाली हो, सर. विचारतोय. हो हो सर. बरोबर बरोबर, चालेल. जयश्रीताई, हे छानसं गीत ऐकूया आपण आणि हो, सर. त्यांनाही भावंडांनाही शुभेच्छा देऊया आपण दिवाळीच्या. हो हो, त्यांना पण शुभेच्छा देऊ. हो सर. चालेल, धन्यवाद.
श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम फोन इन आपली आवड आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते होते प्रसाद कुलकर्णी.